डब्बा घेऊन आली तर बरं झालं तुमच्या सोबत मस्त जेवण तरी झालं मस्त पोटभर. हा नाही तर घरी काही धकतही नाही ना, काय नाही वाटत. काहीतरी दोन घास खायचे आपले काम चालवायचे. घरात तसंच असते ना बाई, घरातले काम का सरते का? हा एक काम झालं की दुसरं काम दिसते डोळ्यानं. हा जेवण नसते वाटत. इथं मस्त वावरात कसं आहे आमचं, हे बघ कामही होते मस्त. दुपारच्या टायमाला आम्ही सोबत सोबत जेवतो का नाही, बोलत चालत दोन घास शिल्लकच खाते माणूस. हो ना बाई, हा जेवणही धकते आणि असं जेवण मस्त असं चवदार लागते ना वावरातलं. हा वावरात बसून जेवलं का नाही किती मस्त वाटते. असं वाटते रोजच या वावरात जेवायले. काय ना शांताबाई नवायची आली वावरात तर मग त्याला रोजच या वाटते म्हणते. हा ये ना म्हणा मग आमच्या सोबत तू सोंग आले. हा मग समजते रोज या वाटते काय काय ते. अहो शांता काकू, आता तुमच्या वावरात हाव आम्ही काम करायला म्हणून आता तुम्ही डब्बा घेऊन येता बा. हा आता दुसऱ्याच्या वावरात जर यायचं असलं तर तुम्हाला आमच्या सोबत यायला लागेल. मग तूर सोंग आले. हा येता का आमच्या सोबत तूर सोंग आले? नाही आले काय झालं, आपल्याला का तूर सोंगता येत नाही? राहू द्या बा, तूर सोंगाचं काम का सोपं आहे का? हा बिमार पडसाल ना. अहो मंजुळा, बिमार पडायला का तिने का काम केले नाही का? हा शांताबाईने बी काम केले म्हटलं. हा ते आता ते तिचे म्हशी गिशी घेतलं तिच्या बुवानं. हा घरी आता दुखत असते हे असते, घरचे काम सरत नाही तिले म्हणून मग आता ती येत नाही वावरात. नाही तर पहिले येत नाही का आमच्या सोबतच अशी उधळ्यात काम करायला म्हटलं सर्वांच्या पुढेच अशी आहे. हा तिची पात कधी बी पाहिली तर पुढेच राहत जाय. हा तुझ्यासारखी नाही आहे, तू तर कधी पात मागत राहते. सांग आता या कौशल्याजीला माझ्या पाठी कितीच काळजी काय गरज आहे? हा असं वाटते एखाद्या दिवशी हिच्या सोबत अशी भांडणं करावं ना. हा पण काय करावं आता, आपल्या सोबत कामाला या लागते हिच्या सोबत. हा सगळ्या बाया हिचीच बाजू घेते ना. अहो कौशलाजी, मी का त्याने काम केलं नाही असं म्हटलं का? हा पण म्हटलं आता त्याच्याकडून होत नाही बा. मला माहित आहे ना की त्याची गाई म्हशी गिशी आहेत, आता काय येतात ते आपल्या सोबत. हो बाई मंजुळा, आता ते म्हशीचं ते का कमी राहते का व? हा दूध दूध विका, हा त्यात रई लावा हे करा, त्याचं काय कमी राहते का? हे जण लावा हे लावा ते लावा. एक तर तुम्हाला एकटीलाच करावं लागते ना व. हा पोळी बी तिकडे शिकायला आहे का? हा सुनही नाही, एखादी सून असती तुम्हाला तर तेवढा हातभार झाला असता कसा तरी. काय तो गंगा, हे आजकालच्या सुनवाऱ्या सगळ्या शिकलेल्या आहेत. हा ते असं घरातले काम करते तरी का हे दूध आणि तूप रई लावू दे हे लावू दे असे काम जमते का त्याले? काही सुन सुन नसून काही फायदा नसते. आजकालच्या सुना शिकलेल्या आहे का नाही, त्याला सासूचं लुगडं धुवायची तर लाज वाटते. हा काम कमी राहते त्याचं, नट्टापट्टा जास्त राहते, काही कामाच्या नाही त्या. नाही हो शांता, आता सगळं सुना खराब असते असं थोडी आहे. हा काही काही सुना लय चांगल्या असते ना. आता हे कौशलाची सून घे, हा ती किती शिकलेली आहे बाबर. कौशलची सून एवढी शिकलेली असून सुद्धा सगळे काम करते म्हटलं घरातले. हा आणि बोल वागते बी किती चांगली तिच्यासोबत. काही नाही, सगळ्याच्या घरी मातीच्या चुली असते का? हा फक्त आता कोणाचं झाकून असते आणि कोणाचं दिसते माहित पडते भांडण झालेलं एवढंच. आता कौशलाजीच्या घरी घरातल्या घरात भांडण होत असं सासू सुनाची तर आपल्याला काय माहित पडते? हा ते आता सांगते का फक्त त्याच्या तोंडाने की बा चांगली आहे मैसून चांगली आहे मैसून म्हणून आपल्याला माहित. सांग आता या मंजुळेला कोणाचं चांगलं दिसत नाही ना. अहो मंजुळा, आता मैसून चांगली आहे बा, घरातले सगळे काम करते. हा म्हणून मी सांगते बा तुम्हाला. हा आता खोटं बोलून का मला काय भेटणार आहे का? जाऊ देव कौशल, त्या मंजुळा सवय जाण तसं बोलायची. हा तिचं काय म्हणावं नको घेऊ. मी काय म्हणते, नाही पिसून मग सगळे घरचे काम करते का? हा धुणे भाणे ते स्वयंपाक गिपाक सगळं तुला काही करायचं कामच नाही का? हो गंगा, मी तर कधी कधी म्हणते तिले, हा राहू देव बाई धुणे धुते मी. हा तर नाही म्हणते राहू द्या म्हणते, मी धुते म्हणते. हा तुम्ही जा तुमचं काम करा म्हणते, नाही तर बसल्या बसल्या मग लसूण सोडून द्या असे छोटे मोठे काम सांगते मला. आणि बसा म्हणते नाही तिथं हॉलमध्ये टीव्ही पाहत बसा. हा मी आता आणते नाश्ता गीता सगळं देते. काम घरचे म्हणजे करा, मला करायचं कामच नाही. हा सगळे काम करून देते. चहा आपल्याला चहा लागला तर चहा तिला सांगायची गरज आहे फक्त. हा बरं आहे ना बाई, चांगली सून भेटली तुले. हा नाही तर आजकालच्या सुना हिरसच पाहिजे ना. एखादं जरी काम केलं नाही ना सासू ना तर लगेच बोलून दाखवते ना. तसं काही नाही. हा मी घरचं काम केलं नाही केलं तरी माझी सून म्हणत नाही, एका शब्दाने म्हणत नाही मला. मोठी सांगू राहिली. हा ही आता वावरात जाते रोज म्हणून मग ते घरचे काम करत असेल. हा घरचे काम करणार नाही तर मग काय आहेच का कोणती कामं त्याच्या घरात? इनमिन 2-4 माणसाची कामं. नाही हो कौशल, हा एखाद्या वेळेस तिचा राग नाही आला का तुले? हा नाही काही एखादं काम नाही केलं म्हणा किंवा नाही मग स्वयंपाक गिंपाक कमी जास्त केला, हा तर राग आला असेल ना तुला एखाद्या वेळेस? नाही हो बाई, तसं काही आम्ही रागावत नाही एकमेकीवर. पण एक दिवस लयच राग आला तर मला. एवढा राग आला म्हणजे असं काय केलं होतं तिनं? पहा ना तुम्ही, काय झालं ते सांगतो थांबा. सांगा आता मीठ किती आहे या भाजीत? हा लस खात लागू राहिलं नाही. सांगा आता माणसाली बी अशीच खरड भाजी खाऊ घातली नाही ना? ए नाही ना, नाही ना. काय म्हणता बाई? हो या भाजीत मीठ किती टाकलं? मला वाटलंच तरी जास्त होईल म्हटलं मीठ. हा पहिल्यांदा टाकलेलं माझ्या लक्षातच नाही राहिलं ना, परत टाकलं गेलं माझ्याच्यानं मीठ. लय खाली झाली का भाजी? काय लय खाली झाली का म्हणतो? अहो काका मुठभर टाकलं का अंजीभर टाकलं मीठ याच्यात? अंजीभर नाही, पुरा डब्बाचा डब्बा टाकला म्हटलं त्याच्यात. पुरा डब्बाचा डब्बा दिसून गेला. हा कमी वाटत असं
वाटलं की असं वाटे की धराव तिच्या 2-4 कानसालीत माराव. हा एवढा राग आला होता ना. पण नंतर मला समजलं मजाक करत होती ना ते. मजाक करायची सवयच आहे. तुला सांगतो ना काय झालं पा. काय आहे डब्बा भर आणि आंजी भर मीठ टाकणार आहे का लगे मी. जरा असं जास्त झालं त्याच्यात. ते कसं आहे माहिती का, मी पहिल्यांदा मीठ टाकलं ते माझ्या लक्षातच नाही राहिलं. परत डबल टाकलं गेलं. जाऊ द्या मी थांबा द्या ती भाजी खाऊ नका तुम्ही. थांबा मी दुसरी करून आणते. हो तसं नाही, पण मी आतले हे माणसाने बी खरडच भाजी खाऊ घातली का. त्याने काही म्हटलं नाही का. त्या मामाजीनं किंवा त्या भानूनं काही म्हटलं नाही का मीठ जास्त आहे म्हणून. नाही त्यांनी काही म्हटलं असतं तर मी लगेच भाजी करून दिली असती दुसरी द्यायला. पण त्यांनी काही म्हटलं नाही की मीठ गीत जास्त आहे का काही. पण मामाजी यायला म्हणत होते ते का रे म्हणे भानू काय मीठ गीत स्वस्त झालं वाटते म्हणे आता असं म्हणे ते. माझ्या काही लक्षातच नाही आलं की भाजीत मीठ जास्त पडलं का काही म्हणून. मला वाटलं मामाजी असे मजाक करू राहिले का काही. बरं जाऊ द्या तुम्ही काही खाऊ नका ते. थांबा द्या मी भाजी आणते दुसरी करून आणते तुमच्यासाठी. द्या लगेच तिने ती भाजी नेली आणि ती भाजी दुसरी भाजी केली बा तिनं. म्हणजे त्याच भाजीत काय मला ते आलू टाकले आणि काहीतरी टोमॅटो टाकले. मग मीठ बरोबर केलं ना आणले मग मला जेवायला दिलं मस्त. तशी चांगले मस्त स्वभाव तिचा एक नंबर आहे. हसत खेळत कधी कधी मजाक करते. आमचं चालूच राहते असं. म्हणजे असं वाटते कधी कधी असं राग आल्यासारखं वाटते पण तशी मजाक करते त्या. किती काही राग आला तिथे लगेच हसते ना माणसाले. म्हणजे असं तिचा स्वभावच वेगळा आहे ते. आमचे हे कधी हसे नाही एवढे. मस्त हसत खेळत राहतात ना. अरे वा घरात मस्त वातावरण आहे. तसं काही टेन्शन नाही आमचं. हो का बरं आहे ना बाई. असं हसत खेळतच वातावरण पाहिजे असते घरात. पैसा किती असला तरी काही महत्व नाही बरं. पण घरात असं हसत खेळत वातावरण असलं का नाही लय मस्त गमते ना घरात. एकमेकाला मिळून मिसळून एकमेकाचा आदर असणं हे महत्वाचं असते. नाही तर काय करतो किती पैसा असला घरात आणि किती जर असली तर काय फायदा आहे त्याला. फायदा आहे का काही सांग बरं तूच. बरोबर बोलतो गंगा तू. त्या बाबतीत कौशल्य नशीब काढलं वा. तिला सून नाही तिची पोरगीच भेटल्यासारखी भेटली ना. सख्खी पोरगी तरी अशी वागते का. किती मस्त वागते तिची सून. नाही तसा कौशलचा बी स्वभाव लय मस्त आहे. ती तरी तिच्या सुनीला का दुखवत असेल का म्हणता. तिच्या नवऱ्याचं नसेल ऐकत ते पण ते सुनीचं ऐकत असेल. ऐकाच लागते हो गंगा. आता तूच सांग ना तिच्याशिवाय आपल्याला ना आपल्याशिवाय तिला कोण असते का. एखादी पोरगी जरी असली तरी पोरगी किती दूर राहते. ते पोरगी तिकून येईपर्यंत माणसाची तब्येत चांगली राहील का काही. ही जवळच्या जवळ सुनच कामा पडत असते आपल्या. आपण चांगलं वागलो तर ती चांगली वागेल. आपण जर सासू सारखं टेटर वागलो तर मग ती सुनासारखी वागते ना. मग त्याने काही घेणं नसते ना. आपणच माया लावली मस्त मायासारखी तर मग ती लेकीसारखी वागत असते. आपल्या हातात आहे सगळं. हो बरोबर बोलते तू. माया जर लावली ना तर परक्याला बी माया लागत असते. नाही तर मग एकमेकीची सावली नाही जमत नाही एकमेकीले. जाऊ द्या चला जाऊ द्या आपलं हे झालं जेवण झालं आपल्या कामाला आले चला. चला ना हा तूर काय घ्यायला लागला आपल्याला. कारण आजच्या आज हे कोणी हालतीत आपली हे तूर झाली पाहिजे शांताराम भाऊची. कसं माहितीये का आजच्या आज हे गंजी लावून दिली आहे म्हणजे उद्या हे तूर काढून घेते त्याला ते प्रगतीनाची तिथं जायचं आहे म्हणते ना. प्रगतीनाची धावपळ राहते त्याची. मग आपली बी प्रगतीनाची 2 दिवस सुट्टी घ्यायला लागला आपल्याला. मग आपलं होते का होते ना. हे आपण आता पुढेच करायचे आपल्याला. आज संध्याकाळी 1 तास उशीर जरी झाला आपल्याला तरी चालेल. पण हे पूर्ण केल्याशिवाय घरी जायचंच नाही आपल्याला. मग काय आपल्याला ते बबनची राहते फक्त जराशी उचलायची ते. बबनची सोंगून तर झालेली काय ते उचलायचं राहिलं फक्त. आणि ते सुरकान टापाची राहिलेली आहे जरशी तेवढी करून टाकू म्हणजे झालं आपलं मग काम. ते बाकीच्या कामाचं टेन्शन नाही. आता उद्या परवापासून ते मीना आणि ते दोघी तिघी जण येऊ राहिले ना ते बाया वाटते तर मग काही टेन्शन नाही आपल्याला. फक्त हे आजच आपल्याला हे क्लिअर करणं आहे. आज क्लिअर झालं की आपलं ओके होते मग. बरं चला ना मग. तुम्हीच तर बसल्या सुनीचं कौतुक सांगत. चला मग संध्याकाळी आणखी उशीर होईल आपल्याला. चला लवकर. चालू बाई मंजुळा आणि तू बी आता पाणी गिरी पिऊन घे बरं. नाही तर घरी घरी ताण लागते मग तुले. नाही ना कपडे तर लयच आणले टोपलं भरून तर. हो मंजुळा ताई आता याची हे ड्रेस आता गाडीवर जातात का नाही तसे खराब नाही होत जास्त. पण चला म्हटलं धुवून टाका. ते आईचे लुगडे लय खराब झाले होते ते. कामाला जाते वावरात कसं ते आता तुरीच्या येणी ते तुरीच्या येणी लय खराब झाले होते लुगडे. ते डाग पडल्यासारखे झाले होते. 2-3 लुगडे आणले मग ते धुवाले. हो कौशलाजीचं कामच आहे तसं गळ्यातलं. कुठे बसते ना आता आमच्या सोबत असते ना वावरात. कुठे आजी पाहून बसावं खाली ते ओलं आहे बसते ना त्याच्यावर. मग डाग लागत असेल त्या मातीचे. तिला वाटते हाय आपली सून धुणारी. त्याला का धुवा लागलं असतं तर मग समजलं असतं. नाही तसं काही नाही आहे ते धुते का कधी कधी. आता ते कामात म्हटल्यावर डाग लागतेच ना. आता कुठं किती पाहून बसलं तरी कसं आहे माहिती का वावरात काम करायचं म्हटल्यावर कसं असते खराब होतेच कपडे. नाही ना तुझ्या स्वभाव पायबर किती चांगला आहे. किती आपुलकी आहे तो मनात. सासूबद्दल किती आपुलकी आहे. आणि तुझ्या सासूलेच पाय हाय का जायची तरी आपुलकी.
आपल्याला एवढी चांगली सून भेटली बुवा, हा तिचं कौतुक करायचं का काही, हा आहे का जायची तरी आपुलकी त्याच्या मनात? अहो म्हणजे आता माझ्या बाईचा स्वभाव किती चांगला आहे, हा मस्त चांगलं बोलतात, मस्त गोड बोलतात माझ्यासोबत. काही नाही ना, त्या तोंडावर फक्त गोड बोलते, हा आणि माघारी काय घराने करते तुला माहित आहे का? हा किती घराने करते तो त्याबद्दल सांगा. आता काय काय बायाचा स्वभाव, हा आता आमच्या घरात कसं भांडण लावून द्या, हा सांगा नाही लागत नाही ले. हा पाय आता माई सासू म्हणते घराने करते म्हणते माई, हा माई घराने काय करणार आहे माई सासू, हा माई सासू किती चांगली आहे, हा मस्त चांगली वागते माझ्यासोबत, हा आणि हे म्हणते घराने करते म्हणते. काही बोलता का म्हणजे ताई, हा बाकीच्या सासू असेल म्हणा अशा भानकोड्या आहे ते, पण आमच्या सासूबाई अशा नाही ना. आमच्या आत्याबाई किती चांगल्या आहे, स्वभाव त्याचा किती चांगला आहे, हा तुम्ही काही सांगता? हो बाई दिसते तसं नसते म्हणून तर जग फसते, हा किती कोणाला काय चांगलं सांगितलं तर कोणाच्या डोक्यात घुसत नाही म्हणते ना, असं आहे. हा तू आहे साधा स्वभाव, हा तो डोक्यात काय आम्ही सांगितलेलं घुसणार नाही. आता माई का दुश्मन आहे का तुझी सासू, हा मी का सांगाले, हा तुझी सासू दुश्मन आहे का? हा जे आमच्या कानानं ऐकलं ते तुला सांगतो आम्ही, हा आम्ही खोटं बोलतो का? मी खोटं बोलत असेल तर सगळ्या बायाला विचार. हा तुझी सासूच म्हणे ना वावरात त्या काल घराने करत जाते, हा म्हणे मीठच जास्त टाकलं होतं म्हणे भाजीत, हा तिला जर असं बोलायला गेलं तर लगेच म्हणे म्हणे की बा टोपलं भर टाकू का, डब्बा भर टाकू का, असं तसं म्हणे. सांगा आता, हे तर खरं बोलते वाटते, हा कारण त्या दिवशी डब्बा भर टाकू असं म्हटलं होतं ना, हा मला ते सासूबाईच माहित होतं, हा या बायाला कसं काय माहित झालं? येले बहुतेक सांगितलं ते ना सासूबाईनं, तेव्हा तर माहित झालं येले. खरं सांगितलं का म्हणजे ताई, हा मला यकीनच नाही होत ना. हा त्या दिवशी जरासं मीठ झालं होतं जास्त ना, आणि मजाकीत बोलली होती बा मी त्याले, हा का डब्बा भर टाकू का, आणि नंतर चांगल्या बोलला ना ते माझ्यासोबत, हा नंतर तर चांगल्या बोलला, मी भाजी करून दिली त्याले मस्त, हा आणि ते त्यांनी मग असं सांगितलं का की बा मा असं अशी बोलते म्हणून ऐकत नाही माय म्हणून. हो काय सांगू नाही ना तुले, हा अशी बाहेर सांगत जाय ना त्या. अरे म्हणे तिच्या झिपोट्या धरून अशा उपटा वाटते म्हणे, असा राग आला होता म्हणे तिचा, हा डबा टाकू का अशी उलटी डुलटी बोलते म्हणे, कधी बी वाळायला गेलं की म्हणते म्हणे वाळत नाही जा, आणि असं तसं. काय काय सांगे तू विचारू सोड. आता मला काय बोला नाही वाटत बा, काय ते घराने सांगत काय आम्हाला काही एवढा काही शोक नाही आहे, पण जे खरं आहे ते सांगतो बा, तुझा स्वभाव एवढा चांगला आहे म्हणून मला सांगवत राहिलं, नाही मी सांगितलं बी नसतं. आहे ना, खरंच माझ्या सासूबाईला मी किती चांगली समजते, हा माझ्यासोबत घरी मस्त बोलते ना, गोड बोलते ना मस्त, हा आणि वावरात माझ्या घराने करते. तसंच असते बाई, हा काही जणांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असते, हा तिले राग येते तुया पण बोलणार कशी, हा तिला माहित आहे ना, हा नवरा काय तुया नवरा काही ऐकून घेत नसेल ना सांगितलं तरी, तिला माहित आहे नवऱ्याची बाजू ये भेटते इले म्हणून काही बोलत नाही ते, पण ती मनातल्या मनातले राग करते तुया. नाही पण हे बरोबर नाही द्यायचं, हा राग आला तर मला डायरेक्ट बोलायचं ना समोरासमोर, हा इकडे बाहेर सांगायची काय गरज आहे की मीठ जास्त झालं होतं, अशी बोलली तशी बोलली म्हणून, हा नाही नाही थांबा ना, मी आता घरी गेले की सांगतो ना त्याले, हा माझ्यासोबत मस्त गोड बोलते का, मी विचारतोच ना त्याले. बाजू बाई माय नाव नको सांगू, हा मला कसं माहितीये का कामाला जायला लागते त्याच्यासोबत, हा माझ्यासोबतच भांडण करायची ते येऊ द्यायचं नाही मला कामाले. नाही तुमचं नाव बी नाही सांगत आणि भांडण नाही करत मी त्याच्यासोबत, हा पण सांगते ना त्याला मग माझा स्वभाव काय आहे ते, हा मी आतापर्यंत चांगली वागत आली, पण आता माझा स्वभाव काय आहे हे मी तिला सांगते. जमलं ना आता, हा आता कौशलाजीला माहित पडलं सून कशी आहे ते, हा मोठी कौतुक करते माई सून अशी माई सून तशी, हा आणि मला बोलते पातीत मांगर आहे ते, हा काम नाही उरकत तुले, हा आता पाय म्हणा. खरं सांगतो ना, नाही ना तुझ्यासारखी सून भेटली ना कौशलाजीले, भाग्य आहे तिचं, हा एवढी चांगली सून कोणाला तरी भेटते का, हा किती चांगला स्वभाव आहे तुझा, आम्ही पाहिलं ना ते नेमकी सगळ्या बाया सांगतात ना किती मस्त काम करते म्हणते सगळे घरातले, हा भांडाल बी त्या दिवशी म्हणत होता ना, हा म्हणते किती चांगली आहे म्हणते तिचा स्वभाव. हो आपण किती काय चांगलं वागा, पण काय काय सासू असते ना याच्यासारख्या, आमच्या सासूबाई सारख्या पाय ना आता कसे मस्त वर वर गोड गोड बोलते का, आणि मग घराने करते माझ्या पाठी मांग, पण आता मी म्हणावं सून आहे, पाय ना मी काय कमी आहे का, मी दाखवतेच ना त्याले. चाल बाई झाले असेल ना कपडे, हा ते 2 लुगडे राहिलेले तेवढे धुवून घे, चला आता मला जायला लागते वावरात. चला ना याचे एवढे शर्ट धुऊ द्या फक्त, हा ते लुगडे आहे ते लुगडे मी तसेच काढते पाण्यातून, काही साबण घेऊन लावायची गरज नाही त्याले, हा चला मग. चला बा मंडळी, सासू सुनाचा कसा दंगा होते ते उद्या समजणारच आहे तुम्हाला, हा असं आहे मंडळी, आपले व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे, त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे कुणीही याचा राग मानू नये. फक्त कसं आहे माहितीये का, आता सासू सुनाचे भांडणं प्रत्येक घरात असतातच, हा पण जास्तीत जास्त भांडणं कशामुळे असतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ दिलेला आहे. पाहू आता उद्या काय होते ते समजते तुम्हाला. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे विजू भाऊ दोहे, निलकंठ भाऊ धानोरकर, गौरव भाऊ ठाकरे, राहुल भाऊ कांबळे, सतीश भाऊ रंगारे, अंकुश भाऊ अजमेरे, योगेश भाऊ कावळकर, श्रीकुमार भाऊ लांजेवार, गोकुल भाऊ चव्हाण,
त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.